श्रीराम, आपल्या या उपक्रमात नव्या साधकांना सहभागी होण्याची इच्छा आहे, पण कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रवेश मिळू शकत नाहीये, असे का? रामरक्षेचे अंतरंग या आपल्या उपक्रमाला अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळतोय. अनेक नवीन साधकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु हा उपक्रम आता बऱ्यापैकी पुढे सरकला आहे. गेल्या 4 दिवसांपासून प्रसारित होणाऱ्या ध्वनिफिती नवीन येणाऱ्या साधकांनी जर का एकदम ऐकल्या तर त्यांच्या मनावर त्याचा हवा तसा परिणाम होणार नाही. सगळे भाग एकदम जर का ऐकले तर मनावर का परिणाम होणार नाही? कारण हा उपक्रम सुरू करीत असतानाच अल्पमात्रा आणि सातत्य ही 2 सूत्र डोळ्यासमोर होती. रोज थोडंसंच काहीतरी ऐकावं, पण ऐकलेल्यावर चिंतन व्हावं, चिंतनातून प्रश्न पडावेत आणि कालच्या सूत्रावरून उद्याचा धागा गुंफला जावा, असा त्यात उद्देश होता. पण ही रामरक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी असे तुम्हाला नाही का वाटत? एकाच बैठकीत बसून संपवण्याचा हा विषय नाही, तर शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही गोष्टींकडे एकाग्रतेने लक्ष देण्याचा म्हणजे ध्यान देण्याचा हा विषय आहे. सध्याच्या साधकांना नवीन साधकांपर्यंत ही रामसेवा पोचवायची आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु त्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी आपापले स्वतःचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करावे आणि अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या ध्वनिफिती नवीन साधकांना क्रमाक्रमाने अल्पमात्रा आणि सातत्य हे सूत्र सांभाळून पाठवाव्यात. असं केल्याने साधनेतील गोडीही टिकून राहील आणि परिणामही दिसून येईल. रामरक्षेतील अथ ध्यानम या एकाच श्लोक प्रवेशावर इतके सखोल निरूपण का सुरू आहे? रामरक्षा हा ध्यानमार्ग आहे का? ध्यान म्हणजे नुसतं डोळे बंद करून बसायचं आणि मनात वाटेल ते विचार येतील ते येऊ द्यावेत, असं या ठिकाणी अजिबात अपेक्षित नाही. तर या ठिकाणी ध्यान म्हणजे स्मरण, स्मरणात ठेवणे. आणि स्मरणात का ठेवावं लागतं? कारण सारखं विस्मरण होतं म्हणून. विस्मरण कशाचं होतं? तर आपल्याच शरीराचं, आपल्याच मनाचं, आपल्याच आत्मतत्वाचं आपल्याला विस्मरण होत असतं. म्हणून विस्मरणात गेलेलं आपलंच अस्तित्व स्मरणात आणणे हे ध्यान म्हणताना या ठिकाणी अपेक्षित आहे. इथे ध्यान हा शब्द योगमार्गातील ध्यान या संदर्भाने वापरलेला नाही, तर आपण आपल्याच शरीर, मन आणि बुद्धी यांच्याकडे एकाग्रतेने लक्ष देणं असं इथे अपेक्षित आहे. ध्यान म्हणजे या ठिकाणी श्रीरामांच्या गुणांचं ध्यान. ते अवघड जातं म्हणून नामाचं ध्यान, आणि तेही अवघड जातं म्हणून रूपाचं ध्यान. श्रीरामांच्या सुंदर आणि स्वस्थ अशा मूर्तीकडे लक्ष असणं म्हणजे आपलं शरीर स्वास्थ्याकडे ध्यान असणं. श्रीरामाच्या नामाचं ध्यान असणं म्हणजे आपलंच आपल्या मनाकडे लक्ष असणं. आणि श्रीरामांच्या गुणांकडे ध्यान असणं म्हणजे आपण त्यांच्या अंगी असलेले सद्गुण स्वतः वापरणं. पण श्रीरामांच्या अंगी असलेले सद्गुण आपण वापरायचे म्हणजे नेमके कसे? आता बघा, मर्यादा पुरुषोत्तम हा श्रीरामांच्या अंगी असलेला सद्गुण आहे. आता आपण स्वतःमध्येच जर रामतत्व शोधत असू तर आपण स्वतः किती मर्यादांमध्ये राहतो? अहो, वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण आचाराच्या देखील मर्यादा गुंडाळून ठेवतो. आम्हा भारतीयांचा आचार हा त्यागमय आहे याचाच आम्हाला विसर पडत चालला आहे. श्रीरामांनी घालून दिलेली त्यागमय मर्यादा आजच्या भोगवादामध्ये वाहून चालली आहे. आपण शारीरिक मर्यादा पाळतो का? मानसिक मर्यादा पाळतो का? बौद्धिक मर्यादा पाळतो का? श्रीरामांचा उच्चार, विचार आणि आचार एक होता. उच्चारांच्या मर्यादा पाळल्या म्हणजे जे वचन त्यांनी दिलं ते पाळलं, म्हणून त्यांना एकवचनी म्हणतात. जसा उच्चार तसा विचार, जसा विचार तसा आचार. इतकं संतुलित व्यक्तिमत्व रामाने आपल्यासमोर आदर्श म्हणून ठेवलेलं आहे. आणि त्या आदर्शापासून आपलं लक्ष सारखं विचलित होत असतं, म्हणून पुन्हा पुन्हा ध्यान द्या, लक्ष द्या, लक्ष द्या असं सांगणं सुरू आहे. लक्ष द्यायचं ते आपल्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक मर्यादांवर, उच्चार, विचार आणि आचारांवर.
आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण याच मर्यादा विसरत चाललोय, म्हणून सारखं सारखं या मर्यादांकडे लक्ष द्या असं म्हणणं चाललेलं आहे. या उपक्रमातील साधकांविषयी जरा सांगा ना. या उपक्रमामध्ये अतिशय तयारीचे साधक सहभागी आहेत आणि त्यांच्या बरोबरीने मध्यम तयारीचे आणि कमी तयारीचेही साधक आहेत. भीती आणि निराशा असलेल्या समाजामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून हा रामरक्षेचा संस्कार घेऊन जायचा आहे. आपण सगळे मिळून ही रामसेवा करीत आहात याचा खूप आनंद आहे. रामरक्षा सिद्ध करणं म्हणजे नेमकं काय हो? अनेक साधकांनी विचारलेला हा प्रश्न आहे. रामरक्षा सिद्ध करणं म्हणजे काही एखादा चमत्कार वगैरे नाही आहे. रामरक्षेतील उच्चार, विचार आणि आचार यातील समतोल समजणं म्हणजे ती रामरक्षा सिद्ध होणं. आता हे इतकं सोपं आहे का हो? रामरक्षेतील उच्चार जर नीट समजले तर त्यातील विचार नीट कळतील आणि त्यातील विचार नीट कळले तर त्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची सद्बुद्धी श्रीराम देईल. रामरक्षेचा अर्थ, उच्चार या गोष्टी तर आपण क्रमाक्रमाने पाहणारच आहोत, पण त्याआधी शरीराची आणि मनाची लक्ष देण्याची सिद्धता व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सगळे भाग क्रमाक्रमाने ऐकले तर आपली रामरक्षेविषयीची भूमिका सिद्ध होणार आहे. आपली स्वतःची शारीरिक आणि मानसिक सिद्धता झाल्यानंतर रामरक्षा कशी सिद्ध होईल याचा विचार करूया.